अन्यायाविरुद्ध लढणारा बाजीराव सिंघम असो किंवा न्यायासाठी व्यवस्थेविरुद्ध लढणारा सिम्बा, गुंडागर्दीपासून सामान्य नागरिकांचं रक्षण करणारे हे काल्पनिक पात्र आपल्याला कायमच हिरो वाटतात. पण खरोखरच आपल्या बुद्धिमत्तेच्या आणि धाडसी वृत्तीच्या जोरावर आतंकवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या रियल सिंघमची गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असते. आजच्या या व्हिडिओमधून आपण सोयम मुंडे नावाच्या एका अशा धाडसी पोलीस अधिकाऱ्याची गोष्ट ऐकणार आहोत, ज्याने आपल्या धाडसाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर गडचिरोलीतील 26 नक्षलवाद्यांना ठार केलं आणि महाराष्ट्रातील नक्षली चळवळीचं कंबरडं मोडलं. नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. दिवस होता 12 नोव्हेंबर 2021. ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील मर्दनटोला परिसर. या भागातील जंगलात नक्षलवादी कारवाया वाढल्या होत्या. हे नक्षलवादी सामान्य लोकांना वेठीस धरू लागले होते. गडचिरोलीत भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. माओवादी समूहाचे सशस्त्र संघटन एकत्र येत आहे अशी पोलिसांना खबर मिळाली. माओवाद्यांकडून सशस्त्र कारवाया घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. यातून राज्याच्या सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्याच्या योजना आखल्या जात होत्या. हे सगळं चित्र बघून धाडसी IPS अधिकारी सोयम मुंडे यांनी या नक्षलवादी चळवळींना रोख घालण्याचा निर्धार घेतला आणि गडचिरोलीतील सिक्रेट मिशन सुरू झालं. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 6च्या सुमारास जंगलात लपलेल्या माओवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा सोयम मुंडे यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या सहकार्यांना घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि तत्काळ आपल्या बंदुकीने 13 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं. एवढंच नाही तर अशा बिकट परिस्थितीत त्यांनी जखमी झालेल्या आपल्या सहकार्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्याचं नियोजन केलं. या चकमकीत एकूण 26 नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळालं. विशेष म्हणजे या कारवाईत अनेक वर्षांपासून नक्षली चळवळीत सक्रिय असलेला मोस्ट वॉन्टेड नेता मिलिंद तेलतुंबडे देखील ठार झाला. ही सगळी योजना आखणारे IPS सोयम मुंडे हे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी बालपणापासूनच पोलीस अधिकारी बनण्याचं स्वप्न बघितलं. त्यानंतर 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची घटना प्रत्यक्ष बघितली आणि IITचं शिक्षण असताना हाताखाली गडगंज पगाराची नोकरी समोर असताना ती सोडून त्यांनी IPS अधिकारी बनण्याचा निर्धार केला. सुरुवातीच्या काळात त्यांनी औरंगाबाद म्हणजे सध्याच्या संभाजीनगर येथील वैजापूर येथील वाळू माफियांना आपला दरारा दाखवत वठणीवर आणलं. त्यानंतर अमरावतीतील अंजनगाव येथे DSP पदावर असताना त्यांनी अमरावतीतील गुटखा माफियांना चांगलीच अद्दल घडवली. शिवाय कोविड काळात चोरीच्या आणि अवैध धंद्यांच्या मागे लागणाऱ्या बेरोजगार तरुणांचं पुनर्वसन व्हावं म्हणून देखील बरेच प्रयत्न केले. त्यानंतर जिथे जायला सगळे पोलीस अधिकारी घाबरतात अशा गडचिरोली येथे पोस्टिंग करून घेतलं. पोस्टिंग झाल्या काहीच दिवसात म्हणजे 2021च्या मार्च महिन्यात त्यांनी छत्तीसगड परिसरातील अबुजमाळ येथे नक्षली परिसरात घुसून नक्षलवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त करत एन्काउंटर केलं होतं. या घटनेमुळे नक्षलवाद्यांच्या मनात सोयम मुंडे यांच्याबद्दल दहशत निर्माण झाली होती. मात्र नोव्हेंबर महिन्यात मर्दनटोल परिसरातील केलेली नक्षलवादी विरोधी कारवाई म्हणजे त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील मानाचा तुरा रोवणारी घटना होती. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारच्या वतीनं राष्ट्रपती पुरस्काराने गौरवण्यात आलंय. याशिवाय त्यांच्या नावे अनेक छोटे मोठे सन्मानही आहेत. अशा या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या धैर्याला आमचा सलाम. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.